नाही, माझा संबंध रोज आहे. म्हणजे आमचा एक दिवस आहे, पण जैनजीशी माझे संबंध रोज आहे. रोज मला जैनजी लोक भेटतात. आणि आपला अभिजित दिपकेला मी बोललो होतो की तू आरपीआय मध्ये ये, कारण त्याचे वडील जे आहेत ते वडील इंजिनियर आहे. आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटला त्यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आणि तो बाबासाहेबांना मानणार आहे, जय भीमचा नारा देणार आहे. पण त्याला म्हणालो होतो मी, रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा कसा ते देशभरामध्ये मी वाढवतच आहे. पण तुझ्यासारखा एक तरुण जर माझ्यासोबत आला तर एक तरुण पिढी जी आहे ही एकदम ऍक्टिव्ह होऊ शकेल. आणि तुला हवामानाचा चांगला अंदाज आहे, तुला मला सुद्धा अंदाज आहे. त्यामुळं तू आमच्यासोबत ये. त्याचं म्हणणं आहे बा मी माझी पार्टी चालवणार आहे. ठीक आहे. तर जैन जीशी माझाही संबंध, माझं डायलॉग नेहमी आहे. पण आपण सांगितलं की आपण बघूया, आपण एखादा असा जो आपल्या मुलांच्यासाठी संवाद जो आहे तो संवाद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आता राहुल गांधींचा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांचाही झालेला आहे. आता माझा फक्त बाकी आहे. त्यामुळं मी प्रयत्न करेन असं अरेंज करून आपण मुलांशी बोलायला हरकत नाही. मुलं तरुण मुलांच्या मनामध्ये त्या भावना आहे, त्यांच्या मनामध्ये उद्योग आहे, तो जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येऊ शकेल. आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे की नरेंद्र मोदी यांनी जो अजेंडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये युवा, किसान, महिला आणि गरीब या वर्गाला न्याय देणं, या वर्गांच्या भावना समजून घेणं, हा आमचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्यामुळं युवकांच्या सोशल मीडियाच्या प्रचारामुळं किंवा ते आमच्या पाठीत उभे राहिल्यामुळं आम्हाला 14 मध्ये ही सत्ता मिळालेली आहे, 19 मध्ये सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जैनजीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जसं आता दीपक आपला प्रदीप दिपके जो अभिजित दिपके जो आहे, त्यांनी काही शाळा जाऊन पाहिल्या लातूरमध्ये आणि कुठे पाहिलेल्या आहेत. तर ती गोष्ट खरी आहे की सरकारने सुद्धा अशा शाळांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि भारत सरकार, राज्य सरकार, मी तर सांगितलं दिवशी आपल्याला अगोदर, त्या शाळा दुरुस्त होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुलांसाठी तिथं हा शाळेची जी अवस्था आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. ते काय मला माहित नाही काय तक्रार केली त्यांनी, आमच्या सरकारी 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 कामात अडथळा आणला म्हणून तो गुन्हा दाखल केला. आपण अभिजित तितकेच्या त्या शाळा वाचवा आंदोलनाला समर्थन दिलं. अभिजित तितकेच्या शाळा वाचवा आंदोलनाला आपण समर्थन दिलं, पण ते ज्या पद्धतीने जाऊन अल्पवयीन मुलांशी संवाद साधतायत पालकांच्या परवानगीशिवाय, हे योग्य आहे? नाही, संवाद साधतात म्हणजे आता त्याने अनेक ठिकाणी शाळा चांगल्या पण आहेत, अनेक अनेक ठिकाणी नाहीत, पण अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आता अधिकाऱ्यांनी सरकारकडे रिपोर्ट केले पाहिजे. आणि जे अधिकारी जिल्हा परिषदेचे शिओ आहे, पंचायत समितीचे बीडीओ आहे, या लोकांनी सरकारकडे मागणी केली पाहिजे. आणि काही वेळेला अधिकारी मागणी करतात पण सरकारकडून बजेट मिळत नाही, अशी या पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारने जे नियोजन आहे ते नियोजन चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. एज्युकेशनला महत्व देणं आवश्यक आहे. आणि आता संवाद साधणं म्हणजे आता कुठल्या एखाद्या गावातल्या त्या आई वडिलांना विचारलं ते शाळा ठीक आहे का, ते म्हणणार नाही ठीक नाही आहे, मुलांना इथं आमच्या शौचालय नाही आहे, बसायला तिथे त्यांना बेंच नाही आहे. अशा पद्धतीनं अनेक अडचणी आहेत. आणि अडचणी त्याच्यामध्ये सरकारी बजेट हे लिमिटेड असतं आणि त्या बजेटमधून सगळं हे करणं अडचणीत असतं. तरी सुद्धा शाळा शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या सोयी सुविधा फार हाय फायची आवश्यकता नाही आहे, पण ज्या लिमिटेड असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. आणि आता आम्ही सुद्धा ज्या गावात मी ज्या शाळेला शिकत होतो त्यावेळेला मंदिरामध्ये शाळेत बसवतो आम्ही. म्हणजे शाळा होती, इमारत होती, पण विद्यार्थी वाढले की मग दुसऱ्या खोल्या बांधण्यासाठी काही लवकर बजेट मिळत नाही. त्यामुळं मग शिक्षकांचा त्या नाईलाज असतो. असं काय काही ठिकाणी आहे, पण आता अनेक ठिकाणी शाळाच्या बिल्डिंग आहे. पण अडचणी आहेत, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे. संवाद यांनी करायला हरकत नाही, पण त्यामध्ये राजकारण आणू नये. आता कुठल्या पक्षाचा विषय नाही. आता काँग्रेस पक्ष एवढी वर्ष सत्तेवर होता, तर त्यांची जबाबदारी आहे.
आमची सत्ता आता आलेली आमची जबाबदारी आहे. सरकार कुठलाही याला काही जास्त आम्ही महत्व देत नाही. पण जे सरकारी आपल्या शाळेच्या खोल्या ज्या आहेत त्या चांगल्या पाहिजेत. आणि एक माझी सूचना अशी आहे की अलीकडे इंग्लिश मिडियमला प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना पाठवण्याची फार लोकांची इच्छा असते. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे किंवा त्या ठिकाणी काय मुलं जास्त जात नाही अशी तक्रार आहे. तर त्याच्यासाठी आता एक तर सरकारनेच इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायला हरकत नाही. म्हणजे आता मुलं एवढी चाललेली आहे आणि इंग्लिश मिडियम शाळा जर कोणी चालवत असेल तर त्याला सरकार ग्रँट देत नाही आहे. तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की इंग्लिश शाळा सुद्धा ती मराठी तर आपली आहेच आहे. तर मुलांना जर पुढे फॉरेनला जायचं असेल आणि कुठं चांगली नोकरी करायची असेल तर त्यांना इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे. मराठी तर आपली आहेच आहे. तर त्यांना इंग्लिश शाळांमध्ये इंग्लिश शाळा सुरू कराव्यात अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना ग्रँट न मिळाल्यामुळं डोनेशन घेतल्याशिवाय त्यांना शाळा चालवता येत नाही आहे. आणि गरीब मुलं डोनेशन देऊ शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.